अजितदादांना आता पक्षातल्या नेत्यांवर विश्वास राहिला नसेल म्हणून ते कुटुंबातल्या सदस्यांना संधी देतात असा टोला रोहित पवारांनी लगावला। तर अजितदादा आणि सुप्रियाताई लहानपणापासून एकत्र आहेत, त्यांचं बहीण भावाचं नातं खूप जवळचं आहे, त्यामुळे भावनेच्या भरात ताईंना कुटुंब एकत्र यावं असं वाटत असेल। मात्र राजकीय दृष्ट्या अजित पवारांचं कुटुंब आणि शरद पवारांचं कुटुंब आता वेगळं असल्याची रोहित पवार यांनी म्हटलं। कसं आहे, लहानपणीपासून सुप्रियाताई आणि अजितदादा भाऊ बहीण म्हणून फार क्लोज राहिलेले आहेत। म्हणजे दादा श्रीनिवास काका असतील यांच्या आणि माझे वडील असतील आणि इतरही जे सर्व आहेत त्यांच्याबरोबर ते राहून सुट्ट्या आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तर नक्कीच ज्या व्यक्तीने लहानपण हे ज्या लोकांबरोबर घालवलेलं आहे तर नक्कीच त्या बाबतीत त्या भावनिक असू शकतात आणि भावनेच्या भरामध्ये आपण कधी कधी काय गोष्टी बोलू जाऊ शकतो। त्यांचा नक्कीच भावनेच्या भरामध्ये प्रयत्न असतो कुटुंब एक राहावं। अजितदादांनी तो निर्णय का घेतला, राजकीय दृष्टिकोनातून कदाचित तो चुकीचा दिसत असला तरी त्यांच्या पक्षामध्ये जर त्यांचे आमदार नाहीतर त्यांचे नेते हे कुठेतरी कुजबूज करत असतील नाहीतर बाहेर जाण्याची संभावना वाढल्यानंतर कदाचित नेता म्हणून दादांना दुसरा कुठला पर्याय राहिला नसेल, कोणावरच विश्वास नसल्यामुळे घरच्या व्यक्तीला दिलं तो योग्य ठरू शकतं। पण मग अजितदादांचं कुटुंब आता हे वेगळं कुटुंब आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये पवारही येतात आणि सर्व इतर लोक येतात हे वेगळं कुटुंब आहे। त्यामुळे दोन्ही कुटुंबाला तुम्ही एकत्रित घेऊन कसं चालू शकता।